काही पद्धतीने दिला जाणार नाही. जेव्हा अंपायरला वाटेल तेव्हाच त्या रिव्ह्यूचा वापर या ठिकाणी केला जाईल. दोन्ही संघांना कोणत्याही पद्धतीने रिव्ह्यू या ठिकाणी अवेलेबल नसणार आहे. फक्त जर अंपायरला जर शक्यता किंवा शंका वाटली तरच त्याचा तो वापर करू शकतात. तो अधिकार आपण अंपायरला थोडासा राखीव ठेवत आहोत. ही सूचना आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावी. रेड कार्पेटवर सुरू असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. विघ्नहर्ता स्पोर्ट्स उरण, विघ्नहर्ता म्युझिकल बीट्स यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ जर आपण पाहिले तर सन्माननीय प्रसाददादा भोईर. खरं तर आज त्यांची या स्पर्धेमध्ये थोडीशी गैरहजेरी यासाठी मिळते की एका कार्यानिमित्त आपण पाहतोय की त्यांना इथून जावं लागलं. भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष उरण शहर मंडळाचे जबाबदार पदाधिकारी म्हणून आपण प्रसाददादा भोईर सरांना या ठिकाणी पाहतोय. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेली शानदार स्पर्धा आहे. त्या स्पर्धेला आपण या ठिकाणी शुभ संकेत देत आहोत. आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटनीय सोहळा संपन्न झाल्यानंतर मी सन्मान्य आयोजकांना विनंती करेन की आपण बरोबर मंचकाच्या उजव्या बाजूला येऊन थांबावं सर्व सन्मान्य आयोजक. चला मॅचला सुरू करूया. बरोबर 9 वाजलेत आणि पुढील 2 मिनिटांमध्ये चेंडू पडला पाहिजे. चला मॅचला या ठिकाणी जशी सुरुवात होईल आपला आवाज ऐकायला मिळेल शंतनू चव्हाण यांचा. खरं तर एक शानदार स्पर्धा मान्यवर कक्षेमध्ये मान्यवरांचा स्वागताचा सोहळा एका षटकानंतर आपण सुरू करतोय. त्याचबरोबर सगळ्यांना विनंती राहील सन्मान्य आयोजक आपण बरोबर व्यासपीठावर येऊन थांबावं. चला आवाज ऐकूया शंतनू चव्हाण यांना आपण जोडत आहोत. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, आलेल्या संपूर्ण मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात विघ्नहर्ता चषक 2026चा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आणि उरण तालुक्यातील मुळेखंड या गावामध्ये रजनी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमैरा 11 उरण आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहेत जय भवानी कासवला पाडा या 2 टीम दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण नियम वाटी तुमच्याकडे पोहोचवल्या जातील. दोन्ही टीमसाठी पुन्हा एकदा सामना सुरू होण्याच्या आतमध्येच आपण नियम वाटी तुमच्यापर्यंत आम्ही देतोय. खरं तर पंचांना जर का डाऊटफुल डिसिजन वाटला तरच पंच रिव्ह्यू घेतील, अन्यथा कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू दिला जाणार नाही. याची देखील संपूर्ण टीमनी दक्षता घ्या. आणि लगेच आता मॅचला देखील आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीम चला एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. दोन्ही टीमला देऊयात समसमान शुभेच्छा आणि करूयात पहिल्या दिवसाला, पहिल्या मॅचला सुरुवात एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये करूयात. विघ्नहर्ता चषक 2026ला सुरुवात. पहिला बॉल, गेम ऑन. पहिलाच बॉल फुल टॉस होता. पंचांचा इशारा असताना नो बॉल. पहिलाच बॉल नो बॉल आलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभि समोर आहेत फलंदाज नितीन आणि त्याच्या साथीला देवा अशी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना पाहायला मिळाली. यावेळचा बॉल गॅप होती तिकडे, तू मयमय झालंय. रनआउटची विकेट आली असती परंतु तिकडे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि तिकडे मात्र असताना पाहायला मिळालाय तो अर्थातच डॉट बॉल. एक बॉलचा खेळ संपल्यानंतर एक धावसंख्या धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळते. दमदार स्पर्धेचे दमदार आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फुलटॉस होता. आता मात्र तिकडे मोका मिळाला आणि तिकडे मात्र 4 धावसंख्येत असताना पाहायला मिळाल्या. आलेत 4 धावा. चौकारत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. खरं तर धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत ते एकंदरीत 5 षटक क्रमांक मार्गस्थ आहे. पहिलं अभियानचं. पुढचाच बॉल रिव्हर्स टोकेडन केलं होतं परंतु तिकडे मात्र खरं तर यष्टीरक्षकाच्या दुखापत होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चला पाणी घेऊन जा.
हे सगळे आपण अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूयात. मान्यवरांना इथून पुढील कार्यक्रमाच्या दिशेने प्रस्थान करायचं आहे. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे बडे नेते अर्थातच सन्मान्य रवी शेठ भोई साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन, ज्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेला शुभ संकेत दिले, उद्घाटन केलं. या उरण नगरपालिकेचे सन्मान्य उपनगराध्यक्ष म्हणून जे कार्यरत आहेत, एक दमदार व्यक्तिमत्व, साधी राहणी, उच्च विचारधारा, आणि आज ज्यांच्या वतीने या स्पर्धेला शुभ संकेत दिलेत त्यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. खरं तर आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल निश्चितपणे मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बऱ्याच स्पर्धांमध्ये बऱ्याच कार्यक्रमाच्या ठिकाणी नक्कीच सन्माननीय रविदादांची आपल्याला उपस्थिती बघायला मिळते. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय संतोषदादा पाटील यांना आपण विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षाच्या दिशेने यावं. आलेल्या प्रत्येक मान्यवरांना आपण आदरपूर्वक सन्मान समर्पित करत आहोत. विघ्नार्थ चषक भव्य नाईट क्रिकेट अंडरम स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. त्यामध्ये सन्माननीय संतोषदादा पाटील आमच्या बोकळपुरा गावातील परिजन आज या स्पर्धेला उपस्थित राहिले. त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. हा आदरपूर्वक दिला जाणारा सन्मान आपण पाहतोय. तदनंतर आमचे सन्माननीय योगेशदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय योगेशदादांचा या ठिकाणी शुभ सन्मान, महाराष्ट्राचं अलंकृत असणारं वस्त्र परिधान केलं जात आहे, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ. तर या स्पर्धेची गोड आठवण भेट आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करत आहोत. या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवरांना आपण आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी समर्पित करत आहोत. आपण आलात त्याबद्दल निश्चितपणे मनापासून आपले आभार व्यक्त करतोय आणि सन्माननीय रघुदादांना विनंती करतोय की थोडक्यात आपण या स्पर्धेला फक्त शुभेच्छा व्यक्त कराव्यात. विघ्नहर्ता चषक खरं तर फरहान आणि या जी असणारी टीम ह्यांनी जो ग्राउंड सजवला आहे आणि त्यांनी मॅची भरवल्यात. आम्ही पण कर्ज देते होतो. प्रसाद मला बोलला की भाई बोलते मला यायला जाणं, आणि मला पण नव्हते सोडत. पण आमदार प्रशांत शेठ यांना विनंती केली, आमच्या मॅचेस आहेत मला जाऊ द्या, मी उद्या सकाळी येतो म्हणून. खरं तर तुम्हाला माझा सर्वांना धन्यवाद आहेत. चांगल्या प्रकारे मॅची होऊ द्या. खेळाडूंनी खेळवृत्ती दाखवू द्या. कोणत्याही प्रकारचा गालबोट लागू नये याची खबरदारी सर्व कार्यकर्त्यांनी घ्यावी, हीच माझी प्रामाणिक इच्छा आणि तुम्हाला शुभेच्छा. याच दरम्यान आपण पाहतो अतिथी कक्षाच्या दिशेने येताना जयहरी दादा यांचं या ठिकाणी शुभ आगमन, तदनंतर जसीम घ्यास यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. खरं तर आज असंख्य नेते मंडळी या स्पर्धेला आपल्याला बघायला मिळतील. खरं तर छान स्पर्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि या स्पर्धेला आज सन्मान्य मान्यवरांची उपस्थिती. तर सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे उद्याचा दिवस देखील आपल्या तरुणांच्या वतीनं दोनागिरी शहरामध्ये चला मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करू. आपण आवाज ऐकूया शंतनू चव्हाण यांचा. थँक्यू सो मच अतिथी पाटील सर. दोन खेळ इथून मात्र संपला. धावफलकावरती धावा बनल्यात त्या एकंदरीत 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर तिसऱ्या षटकासाठी पाव्यात कोणत्या गोलंदाजाला इथून मात्र प्राचारण केलं जाईल. 2 षटकांचा खेळ संपला. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. आघाडीला आलेले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नितीन आणि त्यांच्या साथीला देवाई आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहेत ते सूरज.
सूरज ललित गोलंदाजीसाठी समोर आहेत खरं तर कासवलापाडा टीमचे देवा. पुढचाच बॉल फुल टॉस होता, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे डाव अंगलटीत असताना पाहायला मिळालाय. आला डॉट बॉल. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते विघ्नहर्ता चषक 2026. खरं तर संपूर्ण आयोजकांचं कौतुक करावं लागेल कारण की इतकी मोठी स्पर्धा, त्यानंतर लाईव्ह स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण मॅट देखील या क्रीडांगणावरती सजलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅरिकेड देखील आहेत. संपूर्ण काही या स्पर्धेनं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पुढचाच बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सूरज सज्ज झालेले आहेत देवा यांच्यासाठी. पुढचाच बॉल तिकडे देखील मिस फील्ड पाहायला मिळाली आणि आणखीन एक चौकारत असताना पाहायला मिळाला आहे. या बॉलवरती देखील 4 धावा आल्यात. टोटल धावा बनलेल्या आहेत त्या धावफलकावरती 34 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ आहे. तिसरं गोलंदाजीसाठी सूरज पाहायला मिळतात. देवा यांच्या बॅटमधून देखील धावायला सुरुवात झाली आहे. 2 बॉलवरती 2 चौकारत असताना पाहायला मिळाल्यात जय भवानी कासवलापाडा टीमसाठी. पुढचाच बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. बस का बाबा, मिळाल्या आणखीन 4 धावा. चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉलवरती ठोकलेले 3 चौकार फलंदाज देवा यांच्या बॅटमधून आलेत. दमदार बॅटिंग करत असताना देवा आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये आत्ताच्या घडीला 4 बॉलचा खेळ संपला. पहिला बॉल डॉट आला परंतु तदनंतरच्या 3 बॉलवरती 3 चौकार असताना पाहायला मिळाले आहेत. आक्रमक पवित्रनं बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज देवा. पुढचाच बॉल शरीराचा वेध घेतला होता परंतु तिकडे मात्र एक धावसंख्येत असताना पाहायला मिळाली. एक धावसंख्या आली. एका धावेने धावफलक पुढे मार्गस्थ होत असताना पाहायला मिळत आहे. तो अर्थातच 5 बॉलचा खेळ संपला. 39 धावा धावफलकावरती 39 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ असताना स्ट्रायकर एंडला आघाडीला आलेला बॅटर नितीन त्याच्यासाठी फुलटॉस बॉल होता. तिकडे मात्र घाई झाली होती. डायरेक्ट हिट देखील झाला परंतु तिकडे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि या बॉलवरती जरूर एकच धाव मिळाली. एका धावेनं षटक क्रमांक 3 चा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 40 धावा. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीम 22-23 ग्रुप करंजा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहेत मंगलमूर्ती केगाव. दोन्ही टीमचे टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. चला दोन्ही टीम करंजा आणि केगाव हे चलूया आपण मान्यवर कक्षेमध्ये मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करू. उरण नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक जयसिंग दादांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी त्यांना इन्व्हाइट करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये की आपण सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. आज या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या वतीनं उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल देण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभत आहे जयसिंगजी घ्यास यांचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान केला जातोय. ही आदरपूर्वक महाराष्ट्राची अलंकृत असणारी पारंपरिक शाल परिधान केली जात आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांना या ठिकाणी सन्मान समर्पित करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक फरांजी पटेल आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ सन्माननीय प्रसाददादा भोईर मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानातून साकारली जाणारी स्पर्धा. आणि तदनंतर आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीच्या फळीतील एक कर्तृत्ववान कार्यकर्ते म्हणून आपण जय हरिदादांचं नाव नक्कीच घेतो. आणि आज शहरामध्ये तरुणांच्या बरोबरीनं काम करत असताना 190 विधानसभेचे सन्माननीय लोकप्रिय आमदार आदरणीय श्री महेश बालदी साहेबांच्या समेत ज्यांचा प्रवास देखील आपण पाहतो. खरं तर आजची स्पर्धा होते पण काही दिवसापूर्वी देखील आपण जय हरिदादांच्या वतीनं देखील एक फार मोठी स्पर्धा शहरामध्ये पाहिली. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय जय हरिदादांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करत आहोत. आदरपूर्वक दिला जाणारा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना समर्पित करत आहोत. खूप खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. चलूया इथून नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. जशी मॅच संपेल त्या संपण्यापूर्वी पुढच्या 2 संघांना मी इन्व्हाइट करतोय की टॉस साठी लगेच या. तर 22-23 ग्रुप करंजा टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत मंगलमूर्ती केगाव. दोन्ही टीमचे टीम कॅप्टन तर करंजा टीमचे कॅप्टन उपस्थित झाले. 51 धावा धावफलकावरती लागले. अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅटिंग करत असताना टीम
जय भवानी कासवला पाडा अभिनंदन. अर्धशतक धाव फलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल संपलेत ते ओव्हरमध्ये आत्ताच्या घडीला 3 धावा झालेल्या आहेत त्या. 51 गोलंदाजीसाठी गोलंदाज लोकेश. पुढचाच बॉल तिकडे क्षेत्ररक्षक आहेत संकेत. बॉलला उचलतील फेकतील तिकडे मात्र असताना पहिला धक्का बसला टीम कासावलावाडा टीमला रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज नितीन बाद. पुढचाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे मात्र व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलला धाव फलकावरती आणखीन एक धाव संख्या ऍड केली जाईल. 52 धावा धाव फलकावरती लागल्या. त्या ओव्हरमधील बॉल संपलेले आहेत ते 4 शेवटचे 2 बॉल टार्गेट सेट करणारे आपल्याला पाहायला मिळतील. तिकडे मात्र आणखीन एक खराब चेंडू नो बॉल आला. नो बॉल येत असताना पाहायला मिळालाय. 4 ओव्हरची ही मॅच. 4 ओव्हरमध्ये पाऊत कितपर्यंत खरं तर धावसंख्येवरती मजल मारली जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. पुढचाच बॉल समोरच्या दिशेला खेळून काढला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात त्या 4. आला दर्जेदार स्ट्रोक चौकार. 4 धावा धाव फलकावरती असताना पाहायला मिळाल. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल या पहिल्या डावातील आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल देखील स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र आणखीन एक आली रनआउटची विकेट. बघता बघता खरं तर 24 बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा बनलेल्या आहेत ते एकंदरीत 57 आणि विजयासाठी करायच्या 24 चेंडूंमध्ये 58 धावा. चला इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करतोय. 22-23 ग्रुप करंजा. चला या कॅप्टन नयन थली आणि दुसऱ्या बाजूनं मंगलमूर्ती केगाव. चला टीम कॅप्टन या लगेचच इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाणार आहे. आणि चला तर करंजा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम मंगलमूर्ती केगाव कॅप्टन जर इनिंग बॉल पडण्याच्या आतमध्ये आला नाही तर टीम करंजाला टॉस विन दिला जाईल याच्याकडे देखील लक्ष वेधतोय. पहिल्या डावाचा खेळ संपला. दुसऱ्या डावाला सुरुवात केली जाईल. विजयासाठी करायच्या आहेत त्या 58 धावा. चला टीम कॅप्टन मंगलमूर्ती केगाव कॅप्टन अजूनही पोहोचलेले नाही याच्याकडे लक्ष वेधलं जात आहे. चला आयोजन कमिटी आता आपण याच्याकडे लक्ष द्या. पहिलाच बॉल फुलटॉस होता त्याच्यावरती केला फुल टोल वसूल. मिळाल्या 4 धावा. 4 धावसंख्येनं सुरुवात केली. फलंदाज आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत सूरज आणि त्यांच्या साथीला जयेश. या 2 बॅटर आपल्याला आघाडीचे पाहायला मिळतात. आलेला हा चौकार. पुढचाच बॉल यावेळचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा असताना पाहायला मिळाला आहे. व्हाईट बॉल आला. आणखीन एक धावसंख्या इथून मात्र ऍड केली जाईल. 5 धावा धाव पालकावरती लागल्या. 58चा पाठलाग करायचा आहे. 2 टीम दरम्यान ही मॅच एका बाजूला आहेत अमरा 11 टीम उरण आणि दुसऱ्या बाजूनं जय भवानी कासवलापाडा. या 2 टीम दरम्यान ही लढत. पुढच्याच बॉलवरती आली विकेट. बॉल संपले ते 2 धावा झाल्यात 5.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतो तो सुजल बॅटिंगसाठी 58 धावांचा पाठलाग करायचा. या खेळाडूला देखील डावाला सावरावा लागेल. 58 धावांचा पाठलाग करायचा. सुजल आलाय. पुढचा बॉल सुजलसाठी. पुढचाच बॉल. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे मात्र डॉट बॉल असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल जितके येतील ना तितके खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव आणि दडपण वाढेल परंतु एका बाजूनं मोठे फटके देखील मारावे लागतील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल 22-23 ग्रुप करंजा आणि दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती केगाव. तिसऱ्या सामन्यामध्ये अष्टविनायक केगाव त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहे टाकी ग्रुप डाऊननगर आणि चौथ्या मॅचमध्ये खेळणार आहेत इच्छा पूर्ती बोकरविडा आणि त्यांच्या अगेन्स्ट इंदिरानगर बोरी. असे 8 बलाढ्य संघ पहिल्या फेरीमधून आपल्याला पाहायला मिळतील परंतु इकडे मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये असं चित्र घडलं की आणखीन एक खरं तर रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट येत असताना पाहायला मिळाली. विकेट आली. नवीन बॅटर लोकेश दाखवत असताना पाहायला मिळणार आहे. लोकेश आलाय. आघाडीचे दोन्ही बॅटर आता परतीच्या प्रवासाला जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल खराब बॉल होता. व्हाईट बॉल आला. एका धावसंख्येने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती एकंदरीत 6 धावा बनल्यात. षटक क्रमांक मार्गस्थ आहे ते खरं तर यावेळच्या बॉलवरती चौकारत असताना पाहायला मिळालं आणि त्यानंतर प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये खरं तर आपण स्पर्धा पाहत आहात विघ्नहर्ता चषक 2026 आणि या स्पर्धेचं खरं तर टायटल सॉन्ग ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं असे मुळेखंड तेलीपाडा गावाचे सुपुत्र निखिलजी म्हात्रे यांचं प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं. त्यानंतर सूरज चौधरी यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. मी दोघांनाही विनंती करते की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. तुमचं दोघांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आहे विघ्नहर्ता चषक 2026 मध्ये. या वेलकम. यावेळच्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये चौकारानं स्वागत केलंय खरं तर निखिल म्हात्रे यांचं. 4 धावा आल्यात. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 18 धावा धावफलकावरती असताना. याच दरम्यान आपण अतिथी कक्षाच्या दिशेने येताना आपण पाहतो उद्योग क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व कुणालदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी त्याला विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं, आसनस्थ व्हावं. या स्पर्धेच्या निमित्तानं विघ्नहर्ता ट्रॉफी 2026 एका शानदार पर्वात तुमचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. सन्माननीय कुणालदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत करतोय. त्यांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 15 धावा बनल्यात. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज जयेश येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 चेंडू 43 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकेश आहेत. त्यांच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. 4 धावसंख्या येत असताना पाहायला मिळाल्यात. पहिल्याच बॉलवरती धावफलकावरती एकंदरीत 19 धावा बनल्यात. षटक क्रमांक मार्गस्थ आहे. दुसरं गोलंदाजी करणारा संघ पाहायला मिळत आहे जय भवानी कासवला पाडा. यावेळचा बॉल एक सिंगल धावसंख्या येत असताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. पाठलाग करायचा आहे तो तब्बल 58 या धावसंख्येचा. या दोन टीम दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळते. एका बाजूला आहेत अमैरा 11 उरण त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहेत जय भवानी कासवला पाडा. या दोन टीम दरम्यान ही मॅच. यावेळचा बॉल पुढे सरसावत आलाय. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये आणखीन 4 धावसंख्या ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. 4 धावेनं धावफलक पुढे चालल्या आताच्या घडीला. 24 धावा. 3 बॉलचा खेळ संपला. जयेशच्या वरती आक्रमण. यावेळचा बॉल सोडून देण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट फिरवली आणि चेंडूला देखील पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. जा शोधून आणा. आला चौकार. लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 चौकारत असताना पाहायला मिळाले. यावेळचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. तिकडे मात्र झेल टिपला आणि फलंदाज येईल माघारी. बॉल संपले त्या ओव्हरमधील आत्ताच्या घडीला 5 आणि धावा लागलेत त्या धावफलकावरती एकंदरीत 28.
13 चेंडू 30 धावा. नवीन बॅटर साहिल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल आल्या बॅटिंगसाठी. 13 चेंडू करायचे आहेत, धावा 30. यावेळचा बॉल अंडरआर्म क्रिकेटमध्ये लगावलेला हा सिक्सर, परंतु जास्त उशीर थांबणार नाही या फलंदाज साहिल आणि तो देखील येतोय माघारी. तर 12 चेंडू विजयासाठी करायचे आहेत, तर धावा 30. 12 मध्ये 30 करायचे त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पावरच्या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की धावा इथेच रोखल्या जातील. यावेळचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे देखील दमदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय आणि या बॉलवरती असताना एक धावसंख्या. तर 11 चेंडू मध्ये करायचे ते 29 धावा. बॅटिंग करत असताना टीम अमर 11 उरण या टीमला या बॉलवरती देखील एक सिंगल धावसंख्या आली. आता येणारे 10 बॉल करायचे आहेत ते आणखीन 28 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 10 चेंडू 28. मोठे मोठे फटके मारावे लागतील मॅच जिंकण्यासाठी पाव्यात, परंतु दुसऱ्या बाजूने टीम कासवला पाडा देखील या मॅच मध्ये पुनरागमन करत असताना गोलंदाज मोने आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर मोने आलाय गोलंदाजीसाठी. दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विघ्नहर्ता चषक 2026 खरं तर प्रकाश झोता दिली क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेला तुम्ही एन्जॉय करत आहात. यावेळचा बॉल तिकडे देखील एक धावसंख्येत असताना पाहायला मिळाले. एकच धाव आली. यावेळच्या बॉलवरती एक धाव आली. खरं तर 3 बॉलवरती 3 सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता इक्वेशन चेंज झाले. 9 चेंडू मध्ये करायचे आहेत त्या 25. सत्तावीस करायचे आहेत. 9 चेंडू मध्ये 27. याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य ऑफिशियल पंच दीपकजी बोराडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. त्यांच्या समवेत सन्माननीय रितेशजी तांडेल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. आणखीन एक सिंगल येत असताना पाहायला मिळाले. 5 बॉलवरती 5 सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळत. मोने यांची खरं तर चांगलीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकही मोठा फटका त्यांनी मारून दिलेला नाहीये, परंतु शेवटच्या बॉलवरती शेवट गोल करणारा आला चौकार. चला मुख्य अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचा सुखद सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. विघ्नहर्ता ट्रॉफी 2026 आणि या उद्योग क्षेत्रातील नव उद्योजक सन्मान्य कुणालदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य आयोजकांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये चला, ज्या ठिकाणी आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल. खरं तर एक फार मोठी स्पर्धा क्रिकेट हंगामामध्ये आपण यावर्षी खूप साऱ्या स्पर्धा पाहिल्या, पण हंगामी स्पर्धातील मला वाटते ही शेवटची स्पर्धा ठरावी. विघ्नहर्ता चषक 2026 ज्यामध्ये उपस्थित मान्यवरांचा आपण सन्मान करत आहोत. आदरपूर्वक आस्थापूर्वक कुणालदादा म्हात्रे यांना आपण हा सन्मान समर्पित करत आहोत. महाराष्ट्राची अलंकृत ही शाल परिधान केली जात आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान समर्पित केला जात आहे. मी विनंती करतो योगेशदादा पाटील यांना देखील की आपण या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. या स्पर्धेच्या निमित्ताने योगेशदादाची देखील या ठिकाणी उपस्थिती आपल्याला बघायला मिळते. त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय. आकर्षक चषक या स्पर्धेमध्ये दिली जाणारी क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेचं विशेष आकर्षण, खेळाडूंचं आकर्षण या ठिकाणी बघायला मिळतंय आणि किती तरुण या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यावेळेला प्रत्येक मान्यवराचा हा
शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. एक छान स्पर्धा, देखणी स्पर्धा आहे. खर तर सुट्ट्यांचा काळ आहे, विकेंड्स आहेत आणि बऱ्याच लोकांना आपण अलीकडच्या काळामध्ये विकेंड्समध्ये मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बरीच लोक बाहेर असतात, मौज मजा करत असतात, फिरण्याचा आनंद घेत असतात. परंतु क्रिकेट शौकीनी जे असतात ते क्रिकेटशी जोडलेले असतात आणि आज असता का 2 दिवस आपल्याला बरीच उपस्थिती या मैदानावर बघायला मिळेल. त्यानंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय निखिल दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांच्या समवेत सूरजजी चव्हाण यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचाही आपण सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करूयात. गेस्ट इज गॉड, पाहुणे देवा समान आहेत आणि प्रत्येक मान्यवराला या विघ्नहर्ता चषकामध्ये आपण सन्मानित करत आहोत. हा सन्मान आदरपूर्वक या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय सूरज चव्हाणांना देखील की आपण ही सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा. चला, पहिल्या मॅचचा या ठिकाणी निकाल आपल्या समोर लागेल, पण दुसऱ्या मॅच साठी अजूनही टॉस साठी टीम अवेलेबल नाहीये. मला वाटतं सन्मान्य आयोजक आपण तात्काळ निर्णय घेतले तर बरं होतील, नाहीतर मला वाटतं ही रात्र दिवसामध्ये बदलायला फार वेळ लागणार नाही.